नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्राफ्ट अँड कुक विथ प्राजक्ता। तर आज आहे गुरुवार आणि आज असतो आपला थर्सडे क्राफ्ट सेगमेंट। तर आज आपण काय बघणार आहोत बघा, इथे दिसतच आहे पुस्तक वाचायची आवड आहे, पण जिथपर्यंत पुस्तक वाचत गेलो तिथपर्यंत जाऊन पुस्तकाचं पान फोल्ड का करायचं। त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत हा बुकमार्क। सुरू करूयात मग। तर यासाठीची पहिली रिक्वायरमेंट आहे पेपर। पेपर हा थोडासा मजबूत, जाड आणि टिकाऊ पाहिजे, कारण तो आपण वारंवार वापरणार आहोत। तर पेपरवरती आपल्या आवडीचा शेप कट करून घ्यायचा। जब ये 2.5 किलो का हाथ किसी पर पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। तर मी माझ्या आवडीचा सनी देओलचा हात इथे कट करून घेतलेला आहे। पेपर घेताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बुकमार्कसाठी वापरतोय तर तो आपला सतत वारंवार वापर होणार आहे। तर त्यासाठी तो 200 GSM ते 300 GSM असेल तर बेस्ट आहे। जरी कमी GSMचा असेल ना, तर तुम्हाला त्याला एकच जाडशा पुठ्ठ्यावरती चिटकवावं लागेल, किंवा सेम पेपर डबल कट करून एकमेकांवरती चिटकवा, त्याच्यावरती तुमच्या आवडीचा शेप स्केच करा आणि कट करा। जास्त GSMचा म्हणजे 200 ते 300 GSMचा पेपर घेण्याचं कारण असं की तो जाड असतो, मजबूत असतो आणि आपण त्याच्यावरती ॲक्रेलिक कलर, वॉटर कलर, पेन्सिल कलर इझिली चालवू शकतो। कमी GSMचा पेपर घेतल्यावरती ज्यावेळेस आपण पाण्याचा वापर करतो कलरमधून, तर पेपर फुगतो किंवा वाकू शकतो, यासाठी तो जाड घ्यायचा। तर इकडे मी जो कटआउट केलेला पेपर होता तो मास्किंग टेपने टेबलवरती चिटकून घेतला, कारण की छोटासा तुकडा असतो, आपण ज्यावेळेस त्याला पेंट करतो त्यावेळेस तो हलतो, म्हणून त्याला मी स्टिक करून एका जागेवरती फिक्स केला। आता ह्याच्यावरती मी गोल्डन कलर अप्लाय करते। मी इथे ॲक्रेलिकचे कलर वापरते। इथे मी राऊंड पेंट ब्रश वापरला आहे, कारण याने कलर नीट, स्मूथ आणि इव्हन पसरतो। लहान जागेत पण कंट्रोल चांगला मिळतो आणि कलरला एकसारखी फिनिशिंग येते। इथे बॉर्डरसाठी आणि आतल्या स्केचमधल्या ज्या छोट्या छोट्या रेषा असतात त्या दिसाव्यात म्हणून मी लायनर ब्रश वापरला आहे, कारण या ब्रशने बारीक नेटक्या अशा रेषा काढता येतात आणि फिनिशिंग पण छान मिळतं। तुम्ही कोणत्या जॉनरची पुस्तकं वाचता? तुम्हाला काय वाचायला आवडतं? रोमॅन्टिक, मिस्ट्री, थ्रिलर की प्रेरणादायी? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता आपण सेकंड बुकमार्क बनवतोय, त्याच्यामध्ये आपण सेम टाईपचा पेपर आणि पेन्सिल कलर वापरणार आहोत। तुम्हाला आठवतंय का, ज्यावेळेस आपल्या शाळा सुरू व्हायच्या तर त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या गोष्टी नवीन असायच्या, वह्या, पुस्तकं, ड्रॉइंग बुक, कलर्स येताना पण ना 6 नाही तर 12च्या सेटमध्ये यायचे। म्हणजे ते तेलखडू असू दे, वॉटर कलर असू दे, नाहीतर पेन्सिल कलर असू दे। मला तर पेन्सिल कलरला शार्प करायला पण खूप नकोशी व्हायचं, कारण की ते छोटे होतील ना। अर्थात मी 90s बॉर्न आहे, म्हणजे अगदी मिलेनियल जनरेशनचे आहे। तर तुम्हाला पण हे रिलेट होत आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, सी यू अगेन।